नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा. हे आमचं 1 लिटर दूध आहे. 2 पुडे होते अर्धा-अर्धा लिटरचे आणि ते फ्रीजमध्ये ठेवले होते आणि लाईट गेली आणि ते तसेच पुढे राहिले आणि घट्ट होऊन ते नासून गेले होते. त्यामुळे आता चला म्हणलं एवढे पुढे 2 पुढे टाकून देण्यापेक्षा त्याचं काहीतरी घरीच ट्राय करून बघूया. त्यामुळे इथे पनीर करायला घेतले मी आणि गॅसवर थोडं पूर्ण मी आता ते नासून देते आणि पूर्ण नासण्यासाठी मी त्यामध्ये एक मोठा म्हणजे लिंबू पिळणारे पूर्ण एक आणि ते जेणेकरून त्याचं पाणी आणि ते घट्टसर जे असतं ते सेपरेट व्हावं यासाठी. तर इथे मी लिंबू पिळते म्हणजे पूर्णपणे ते नासेल आणि आपलं पनीर घट्टसर आणि छान बनेल, म्हणजे कच्चं लागणार नाही आहे. तर इथे मी बघू शकता तुम्ही घट्ट होत आहे, म्हणजे पूर्ण नासत आहे दूध जसं मी लिंबू पिळले त्यामध्येच. आणि छान असं नासवून घ्यायचं आहे आणखी एकदा. इथे बघू शकता पाणी सेपरेट झालेलं आहे आणि ते घट्टसर गोळा जो आहे तो खाली बुडाला जाऊन बसलेला आहे. आता हे पाणी सेपरेट करण्यासाठी एक सुती कपडा किंवा ज्याच्यातून पाणी गळेल असा कपडा घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे बघू शकता तुम्ही असं मी गळेल असं कपडा घेतला आहे, खाली एक पातेलं ठेवलं आहे. आता ते आपण गाळून घ्यायचं. जसं आपण रसगुल्ले बनवतो ना घरी तशा पद्धतीनेच करायचं आहे याला. तर आता हे काढून घ्यायचं आहे पाणी, ते पाणी सेपरेट करून घ्यायचं आहे गोळा. तर बघू शकता घेतलं आहे. त्यावर मी 1 ग्लास साधं पाणी टाकणार आहे. आपण लिंबू टाकलं होतं, लिंबाचा वास येऊ नये आणि ते पूर्णपणे लिंबूचा रस आहे तो धुतला जाईल. त्यामुळे त्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे आता स्वच्छ धुवून आणि बघू शकता घट्टसर किती छान झालेलं आहे. आता मी हे कमीत कमी 7-8 तास हे असंच घट्ट बांधून ठेवणार आहे. आणि मी ठेवलं. आता हे सकाळी मी केलं ह्याचं हे सगळं आणि आता रात्री ओपन करणार आहे. बघू आता. तर बघू शकताय छान घट्ट आपलं पनीर जसं बाहेरच बनतं तशा पद्धतीने तयार झालेलं आहे. तर मी शेप येण्यासाठी अशा पद्धतीने करते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय बाय.